स्टुडंट्स, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये लास्ट लेक्चरला आपण ॲप्लिकेशन स्टार्ट केले होते. ओके, ॲप्लिकेशन्स ऑर युजेस ऑफ डायमेन्शन्स अँड वी फिनिश्ड विथ 2 uses of dimension. Okay, ठीक है. That was first to check the correctness of given physical equation, and second to establish the relation between the related physical quantities. Today we are going to do the third application or use. It is called to find the conversion factor between the units of same physical quantity in two different system of units. So today we are going to study a third application to find a conversion factor. So we are going to find out conversion factor. Okay, so to find a conversion factor between the unit of same physical quantity in two different system of units. म्हणजे काय रे, लेंथचे युनिट मीटर पण आहे आणि सेंटीमीटर पण आहे. म्हणजे फिजिकल क्वांटिटी एकच आहे लेंथ, पण सिस्टीम वेगळ्या आहे. दिस इज SI, दिस इज CGS. ओके, किंवा मास किलोग्राम ग्राम, SI CGS, बट फिजिकल क्वांटिटी इज सेम, मास लेंथ. म्हणजे फिजिकल क्वांटिटी एकच आहे पण दोन वेगवेगळे युनिट्स आहेत ना वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये. मग त्यांच्यामधलं आपण रिलेशनशिप काढणार आहे. ओके, so first of all, okay, we'll take first example. Okay, unit of energy, okay, or work and energy the unit same. Now the unit of energy, SI unit of energy is joule. We all know SI unit of energy is joule. Okay, okay, and the CGS unit of energy is erg. SI unit of energy is joule, CGS unit of energy is erg. Okay, we have to find out relationship between joule and erg. Okay, means in short you have to find out 1 joule is how many ergs. Okay, आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहिती आहे. काही जणांना माहिती असेल. माहिती असणं वेगळं आणि डिराईव्ह करणं वेगळं. आपण डिराईव्ह करणार आहे युझिंग डायमेन्शन. ओके, सो आपल्याला काय करायचं कळलं. फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू फाइंड आउट 1 जूल इज हाऊ मेनी अर्ग्स. ओके, मग आपल्याला काहीतरी काढायचंय, त्याला आपण एक्स नाव देऊ. सो माय अननोन इज एक्स. सो 1 जूल इज हाऊ मेनी अर्ग्स, एक्स अर्ग, अँड आय हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ एक्स युझिंग डायमेन्शन्स. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या, जूल आणि अर्ग बोथ आर द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. क्वांटिटी वेगळी नाहीये, क्वांटिटी सेम आहे. जूल इज ऑल्सो युनिट ऑफ एनर्जी, अर्ग इज ऑल्सो युनिट ऑफ एनर्जी, बट जूल इज SI युनिट, अर्ग इज CGS युनिट. हा फरक आहे, बट बोथ आर द युनिट्स ऑफ एनर्जी और वर्क. ठीक आहे, हे समजून घ्या. टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम्स, त्या वाक्याचा अर्थ. ओके, सो आता आपल्याला फाइंड आउट करायचे 1 जूल इज एक्स अर्ग. सो आपल्याला तो एक्स किंवा एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दिस इज आवर टार्गेट. ओके, ठीक आहे. आता पहिल्यांदा ही क्वांटिटी कुठली आहे? इट्स अ क्वांटिटी कॉल्ड एनर्जी. मग एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू आपण. डायमेन्शन्स. ओके, M, L आणि T. सी बघा, सिस्टीम बदलली, SI ची CGS झाली, तर युनिट बदलतं, डायमेन्शन नाही बदलत. डायमेन्शन सेम असतात आणि वर्कचे डायमेन्शन आहेत L2, M1, T-2. These are the dimensions of work or energy. वर्क और एनर्जी दोघांचे युनिट जूल असतं ना. सो हे डायमेन्शन आहेत M1, L2, T-2. मग पहिल्यांदा मी डायमेन्शन लिहून घेतले. ओके, आता नीट लक्ष द्या. किती सिस्टीम आहेत रे? देर आर 2 सिस्टीम. 1 इज SI, 1 इज CGS. डायमेन्शन वेगळे आहेत का? नाही, डायमेन्शन वेगळे नाही आहेत, कारण जूल पण एनर्जी. सी आपण जूलचे डायमेन्शन नाही लिहिले, आपण एनर्जीचे डायमेन्शन लिहिले. मग जूल पण एनर्जीचं युनिट आहे, अर्ग पण एनर्जीचं युनिट आहे.
म्हणजे दोघांचे डायमेन्शन सेम आहेत. ओके, डायमेन्शनचा प्रॉब्लेम नाही, दोघांचे डायमेन्शन सेम आहेत. मग प्रॉब्लेम कसला आहे? प्रॉब्लेम आहे की आपल्याला कसं कळणार की कुठला SI मधला आहे आणि कुठला CGS मधला आहे. ओके, मग आपण एक काम करू, आपण ॲझम्पशन करू. सपोज M1, L1 and T1 be the mass, length and time in SI system. हे जे पॉवर्स आहेत ना ते डायमेन्शन आहेत, हे डायमेन्शन नाही आहेत, याला प्रिफिक्स म्हणतात. ओके, म्हणजे M1 कोण आहे? मास आहे. कुठल्या सिस्टीम मधलं? SI. L1 लेंथ कुठल्या सिस्टीम मधली? SI. T1 टाइम कुठल्या सिस्टीम मधलं? SI. अँड M2, L2 and T2 be the mass, length and time in CGS system. कळतंय का? M1 मास कशामधलं? SI. M2 मास कशामधलं? CGS. म्हणजे मी जर का M1 लिहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे मास इन SI, M2 मास इन CGS. वरच्या पॉवर्सचा आणि याचा काही संबंध नाहीये. पॉवर्स आर डायमेन्शन्स, पॉवर्स आर डायमेन्शन्स. हे तुम्हाला कळावं की मास SI मधले का CGS मधले. म्हणून आपण SI सिस्टीमच्या मासला M1 म्हणणार आहे आणि CGS सिस्टीमच्या मासला M2 म्हणणार आहे. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. कळलं? ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज M1, L1, T1? मास, लेंथ अँड टाइम इन विच सिस्टीम? SI सिस्टीम. And what is M2, L2, T2? Mass, length and time in CGS system. ठीक आहे? Clear? Okay. Now again take that first equation. आता लक्ष द्या, आता सगळं मॅथ्स आहे. जूल, जूल कोणाचं युनिट आहे? एनर्जी. अर्क एनर्जी. म्हणजे दोघांचे डायमेन्शन वेगळे येतील का? नाही. डायमेन्शन नाही, डायमेन्शन फिजिकल क्वांटिटीला असतात. हा, पण जूल कुठली सिस्टीम आहे? SI सिस्टीम आहे. मग मी कसं लिहितोय बघा, M L T square bracket, okay, is equal to X M L T square bracket. नीट बघा, जूल गुणाचं युनिट आहे एनर्जीचं. एनर्जीचे डायमेन्शन काय आहेत रे? M1 L2 T-2. और कुणाचं युनिट? एनर्जीचं डायमेन्शन M1 L2 T-2. डायमेन्शन दोघांचे सेम असणार, पण ही कुठली सिस्टीम आहे? जूल म्हणजे SI. मग इथे लिहायचं M1 L1 T1. ही कुठली सिस्टीम आहे? अर्क CGS. मग इथे लिहायचं M2 L2 T2. क्लिअर? ओके, हे जे खाली आहेत ना प्रिफिक्स, प्रिफिक्स शोज सिस्टीम and power shows dimension. Prefix show system, power show dimension. Dimension same आहे बघा, 1 2 -2 1 2 -2. प्रिफिक्स वेगळे आहेत, 1 1 1 कारण ही SI सिस्टीम आहे, 2 2 2 कारण ही CGS सिस्टीम. गॉट इट? दिस इज व्हेरी इंपॉर्टंट स्टेप. यू शुड अंडरस्टँड दिस स्टेप. बरेच मुलं इथं चुकतात. ओके, हे जे खाली लिहिलेत ना ते सिस्टीम दाखवतं आणि वरती आहेत ते डायमेन्शन आहेत. आणि डायमेन्शन कधीच बदलत नाही जर तुम्ही सिस्टीम बदलली तर. हा, युनिट बदलतं, डायमेन्शन नाही बदलत. ओके, झालं. आता आपलं अर्ध काम झालं. M1 L1 raised to 2 T1 raised to -2 आणि सेम M2 raised to 1 L2 raised to 2 T2 raised to -2. तुम्हाला कोण काढायचं आहे रे? X. या दोघांच्या मध्ये काय? इंटू. इंटू आहे ना, तुम्हाला X काढायचं इंटू आहे. मग X काढायचं असेल तर दिस टर्म विल गो डाऊन. सो M1 L1 T1 raised to 1 2 -2. याच्या खाली हा गेला अपॉन M2 L2 T2 1 2 -2 is equal to X.
काही नाही, ही टर्म फक्त मी खाली घेतली. ओके, चालेल. x is equal to, now pay attention, okay, here m1 ची पॉवर 1, m2 ची पॉवर पण 1, a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर असं असेल तर आपण असं लिहू शकतो का रे? येस, न्यूमरेटर वेगळा आहे, डिनॉमिनेटर वेगळा आहे, पण पॉवर सेम आहे ना, मग एकत्र लिहिलं. मग इथं m1 आहे, इथं m2 आहे, पण पॉवर सेम आहे. सो आय विल राईट लाईक दिस, m1 अपॉन m2 रेज टू 1. ठीक आहे. आता तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची गरज नाहीये, बिकॉज आता डायमेन्शन नाही लिहिते आपण. ओके, पुढे इनटू L1 L2 L1 अपॉन L2 रेज टू, याची पण पॉवर 2, याची पण पॉवर 2 इनटू लास्ट T1 अपॉन T2 रेज टू -2. काय नाही, स्प्लिट केलं प्रत्येकाला, m1 m2 L1 L2 T1 T2, कारण पॉवर सेम आहेत ना. ओके, ठीक आहे, स्टेप समजली आहे. नाउ नेक्स्ट स्टेप इज व्हेरी इजी. व्हाट इज m1? व्हाट इज m1? सर, m1 इज मास इन विच सिस्टम? SI system. So what is the unit of mass in SI system? Sir, mass in SI system is kilogram upon, what is m2? m2 is mass in CGS system, gram raised to 1. Color into L1. What is L1? L1 is length in SI system, meter. What is L2? L2 is length in CGS system. Okay, raised to 2 है ना. What is T1? T1 is time in SI system, second. What is T2? T2 is time in CGS system, second. Same असतं ना unit, raised to -2. Getting it? Okay. काय नाही, m1 कोण आहे आता कळलं का? ते m1 m2 का लिहिलं, नाही तर तुम्हाला कळलंच नसतं ना. m1 SI सिस्टीम मधलं मास आहे आणि m2 CGS मधलं मास आहे. या स्टेप मध्ये मला कसं काय कळलं? कारण मी सिम्बॉल्स यूज केले, म्हणून प्रिफिक्स वापरायचे. सो दिस इज केजी, दिस इज ग्राम, दिस इज मीटर, सेंटीमीटर, सेकंड. नाउ S इक्वल टू, नाउ दिस इज व्हेरी सिंपल स्टेप. खाली मी ग्राम तसंच ठेवलं, पण वरती केजी आहे ना, आणि हे 3 बेसिक युनिट आहेत, मास, लेंथ अँड टाइम, आणि याचे कन्वर्जन फॅक्टर आपल्याला माहिती आहे. सो 1 kg इज हाऊ मेनी ग्राम्स? 1000 ग्राम रेज टू 1 इनटू 1 मीटर इज हाऊ मेनी सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर raised to 2. Second get cancel. 1 raised to -2. Okay, इथे पण ग्राम कॅन्सल, सेंटीमीटर कॅन्सल. ओके, फायनल स्टेप्स आहेत बघा आता. 1000 म्हणजे किती? 10 raised to 3 raised to 1 into 100 म्हणजे 10 raised to 2 raised to 2. 1 raised to anything 1. 1 raised to anything is 1. Okay, म्हणजे x किती आला? 10 raised to 3 into 1 3 into 10 raised to 2 2s are 4 into 1. So your final answer is x is equal to 10 raised to 7. So what is value of x? 10 raised to 7. We will write down final answer. 1 joule is equal to 10 raised to 7 erg. One joule is 10 raised to 7 erg. Got it? Okay. See बघा, हे डायमेन्शननी केलं आपण. We solve this by using dimension. 1 joule is how many erg? X erg माहित नव्हतं, पण हे दोन्ही कोणाचे युनिट आहेत? एनर्जी और वर्क. ओके, मग पहिल्यांदा डायमेन्शन दिले आपण. मग आपल्याकडे 2 सिस्टीम आहेत, एक SI सिस्टीम, एक CGS सिस्टीम. आपल्याला दोघांमधला डिफरन्स कळावा म्हणून आपण SI ला m1 L1 T1 नाव दिलं आणि CGS ला m2 L2 T2 नाव दिलं. ओके, मग जूल इज अ युनिट ऑफ एनर्जी, डायमेन्शन दिले. इथे पण दोन्हीकडे डायमेन्शन सेम, पण प्रिफिक्सेस आर डिफरंट. ओके, आपल्याला x काढायचंय, ही टर्म आपण खाली घेतली.
मग दोघांची पॉवर सेम होती, मग कंबाईन केलं. ओके, मग m1 इज मास इन SI सिस्टीम, दॅट इज kg. m2 इज मास इन CGS सिस्टीम, दॅट इज ग्राम. मग kg ग्राम मीटर सेंटीमीटर लिहिलं. ओके, मग kg ला कन्वर्ट केलं ग्राम मध्ये. हे बेसिक आहेत, हे कन्वर्जन आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. सॉल्व्ह केलं, आय गॉट व्हॅल्यू ऑफ x ॲज 10⁻⁷. ओके, so 1 joule is how many erg? 10⁻⁷. Okay, you have to copy this later on. Okay, now we'll go to next part. Okay, अजून एक एक्झाम्पल करू. तुमच्या पुस्तकात हे एकच आहे, आपण अजून 2 करणार आहे. ओके, त्यातला अजून एक मी सोडून देतो आणि एक होमवर्क साठी देतो. Okay, now pay attention. Now we all know the quantity force. Okay, आता फोर्सचे SI युनिट काय रे? न्यूटन. आणि CGS युनिट इज डाइन. So if I ask you 1 Newton is how many dynes? X dyne. Okay, मग न्यूटन पण फोर्सचे युनिट आहे, डाइन पण फोर्सचे युनिट आहे. एक SI एक CGS आहे. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं दोघांमधलं कन्वर्जन फॅक्टर. फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटी कोण आहे? फोर्स. आपण पहिली स्टेप काय करू? दोघांचे काय लिहून घेऊ? दोघांचे एकाचेच डायमेन्शन्स. M/L/T. ओके, सो फोर्सचे डायमेन्शन काय असतात? M1 L1 T-2. M1 L1 T-2 आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. ओके, पण आता परत ही SI सिस्टीम, ही CGS सिस्टीम. सो सपोज M1 L1 and T1 be the length, mass and time in SI system, and M2, L2 and T2 be the length, mass and time in CGS system. ओके, लिहून घेतलं, हे कळलंय तुम्हाला. आता चला याच्यात सबस्टिट्यूट करा. न्यूटन युनिट ऑफ फोर्स, पहिले डायमेन्शन लिहू आपण. M1 L1 T-2 is equal to X M1 L1 T-2. ओके, पण ही कुठली सिस्टीम आहे? न्यूटन म्हणजे SI, डाइन म्हणजे CGS. मी इथे लिहिलं मी 1 1 1 2 2 2. Got it? Similar steps. Now you have to find out X. Take it down. So X is equal to M1 L1 T1 1 1 minus 2 upon M1 L1 T-2. This is CGS 2 2 2. ओके, परत बघा, पॉवर सेम आहे, मासची पॉवर सेम आहे, लेंथची सेम, टाइमची सेम. सो काय करणार आपण? X इक्वल टू सेपरेट देम. X इक्वल टू M1 अपॉन M2 raised to 1 into L1 upon L2 raised to 1 into T1 upon T2 raised to -2. ठीक है, चला यूनिट्स लिया. What is SI unit? What is M1? Mass in SI unit, that is kg upon gram raised to 1 into meter upon centimeter raised to 1 into second upon second raised to -2. Fine, convert them, come on. X equal to 1000 gram upon gram raised to 1 into
100 centimeter upon centimeter raised to 1 into second cancel, 1 raised to minus 2. Gram cancel, centimeter cancel. X equal to 10 raised to 3 raised to 1 into 100 is 10 raised to 2 raised to 1 into 1. हे आलं 10 raised to 3, हे आलं 10 raised to 2. So x comes 10 raised to 5. आला x. Okay. So final answer 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne. So 1 Newton is 10 raised to 5 dyne. Okay. Process समजली आहे. Process is more important. You should understand the process. आपण काय करतोय, कुठल्या स्टेप्स करतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. Okay. So this was the very important application to find conversion factor between the unit of same physical quantity in two different system. एक SI सिस्टीम होती, एक CGS सिस्टीम. ओके. आपण दोन प्रॉब्लेम केले. एक तुमच्या बुक मध्ये होता 1 जूल इज 10 raised to 7 अर्क. हा सेपरेट केला आपण फोर्सचा. 1 न्यूटन इज 10 raised to 5 डाइन. ओके. आणि आता मी तुम्हाला एक होमवर्कला देतो. बघा इकडे 1 kg per meter cube. 1 kg per meter cube is x gram per centimeter cube. Okay, 1 kg per meter cube is x gram per centimeter cube. You have to find out x. Okay, आता तुम्हाला मी हे सांगून ठेवतो, kg per meter cube is a unit of density. हे पण डेन्सिटीचे युनिट आहे, हे पण डेन्सिटीचे युनिट आहे. हे SI युनिट आहे, CGS युनिट आहे. So the physical quantity is density. The first step which you will start is dimension या डेन्सिटीचे. मग M1, L1, T1 SI सिस्टीम, M2, L2, T2 CGS सिस्टीम. मग डायमेन्शन्स लिहा सेम दोघांचे आणि प्रिफिक्सेस डिफरंट. डिवाइड करा, सॉल्व करा आणि आन्सर करा. ओके, ट्राय करा. दिस इज व्हेरी इझी प्रॉब्लेम. ओके. सो बघा, आपण प्रत्येक ऍप्लिकेशनचे आपण 3 तरी केलेत किमान. ओके. म्हणजे फर्स्ट ऍप्लिकेशन होतं टू फाइंड द करेक्टनेस. त्यात मी 2 इक्वेशन सॉल्व केले होते, एक तुम्हाला होमवर्कला दिला होता. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आपण शिकलो टू फाइंड द फिजिकल इक्वेशन. ओके, रिलेट केलं होतं आपण. त्यात पण मी तुम्हाला 2 होमवर्कला दिले होते आणि मला वाटतं 2 सोडून घेतले होते. ओके. आणि हा थर्ड ऍप्लिकेशन आहे. थर्ड ऍप्लिकेशन इज टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. ओके, इथे पण आपण 2 सॉल्व केले आणि एक तुम्हाला होमवर्कला दिले. ओके. सो सॉल्व दिस. ओके, आपण कॉपी करा आणि तो ट्राय करा. सो हियर वी फिनिश विथ ऑल द 3 ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनचे सगळे ऍप्लिकेशन संपले. ओके. एक न्यूमरिकल आहे. ओके. आणि लिमिटेशन्स म्हणजे ड्रॉबॅक्स आहेत. दॅट विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. Fine. Okay. So for today we will stop here. Thank you.